हाय फ्रेंड्स, मी अर्चना. वेलकम टू माय न्यू व्लॉग. सकाळचे 8 वाजलेत आणि माझी लगबग सुरू झाली आहे. मुन्नाला वेळेवर नोकरीवर पोचायचं असतं, त्यामुळे किचनमध्ये सध्या सुपरफास्ट काम चालू आहे. आज मुन्नाला नाश्त्याला गरम गरम पराठे खायचे होते. घाई तर खूप आहे, पण लेकाचा डबा आणि नाश्ता वेळेत होणं जास्त महत्त्वाचं. खरं तर सकाळची वेळ म्हणजे जणू युद्धच असतं. गॅसवर तवा तापलेला असतो, बाजूला चहा उकळत असतो आणि मनात एकच विचार असतो, त्याला उशीर व्हायला नको. आज पराठे बनवताना हात घाईत चालत होते, पण त्यात प्रेम मात्र पुरेपूर होतं. आपण म्हणतो ना, घाईत खाल्लेला घास गोड लागत नाही, पण जेव्हा मुलांसोबत बसून तो खातो, तेव्हा त्या घाईतही एक वेगळी चव असते. इकडे पराठे झाले तयार, चहा पण बनवून घेतलाय मी. दोघांचं ताट पण एकदमच तयार केलं. घर कसं सकाळच्या वेळी भरलेलं असतं, गडबड असते, पण तो एकदा का दाराबाहेर पडला की घर एकदम शांत होतं. मग ते एकटं बसून खाणं मला जीवावर येतं. म्हणून मग थोडा उशीर झाला तरी चालेल, पण त्याच्या ताटासोबत माझंही ताट मी घेतेच. 4 गोष्टी बोलल्या जातात. दिवसाची सुरुवात ही आनंदाने होते. शरीर थकतं, पण घराची आणि मुलांची ओढ थकवा जाणू देत नाही. घरातील सर्व कामे केल्यानंतर मी थोडा वेळ काढून स्वतःसाठी व्हिडिओ बनवते. जबाबदारी महत्त्वाची आहेच, पण स्वतःचं अस्तित्व जपलं तरच आपण आनंदी राहू शकतो. हो ना? घाईत का असेना, पण दोघांनी मिळून नाश्ता केला. माझा पोलीस मुलगा नटण्यामध्ये एका हिरोईनला सुद्धा मागे टाकेल. लोकांना वाटतं नटायला फक्त बायकांनाच वेळ लागतो. पण इथं आरसाच आमचा स्वतः झालाय. त्याला सर्व गोष्टी परफेक्ट हव्या असतात. बाहेरच्या जगात तो कितीही जबाबदारीचं काम करत असला तरी या उंबरठ्याच्या आत आला की तो फक्त माझा मुलगाच असतो. माझ्यासाठी तो आजही तेच लहान बाळ आहे. जाताना न विसरता तो वाकून पाया पडतो. मुलं कितीही मोठी झाली तरी आईचं हृदय त्यांना नेहमी त्या लहान रूपातच पाहत असतं. बरोबर ना? तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. थँक्यू.